उपाय आहेत हे मध्यवर्ती बँक करत असते. भारतात रिझर्व्ह बँक, अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह, फेड त्याला म्हणतात, हे करत असते. आणि यामध्ये आणि सरकारमध्ये अंतर असतं. ते एकमेकांना इन्फ्लुएन्स करत नाही ऑफिशियली, कागदावर तरी खऱ्यामध्ये करतात, पण ते वेगळ्या फेडरल रिझर्व्हनी किंवा आरबीआयनी हे वेगळे निर्णय घ्यावे. आपल्याकडे जो आरबीआय हे फायनान्स मिनिस्टरला विचारून निर्णय घेत नाहीत. आरबीआयचा गव्हर्नर आता इंडिपेंडेंटली व्याजदर ठरवतो किंवा सीआरआर ठरवतो. फायनान्स मिनिस्टरचा खरा म्हणजे कंट्रोल असायला नको, कोणाचं हिडन काही असतं, पण जनरली ते वेगळे काम करावेत म्हणून ही व्यवस्था केलेली. तर मॉनिटरी जे उपाय आहेत ते मध्यवर्ती बँकांनी करायचे असतात. व्याजदर कमी करून किंवा सीआरआर कमी जास्त करून अर्थव्यवस्थेला पैसा हा खेळत किती ठेवायचा, मागणी कशी वाढवायची मालाला, आणि मंदीतनं कसं बाहेर यायचं, असे ते उपाय. केन्सचं म्हणणं असं होतं की हे उपाय अतिशय मायनर मंदीमध्ये उपयोग पडतील, स्लोडाऊन मध्ये कदाचित उपयोग पडतील, ते करावेत, माझा विरोध नाही. पण मंदी जेव्हा डीप असेल तेव्हा हे उपाय उपयोग पडणार नाहीत असं केन्सने सांगितलं. आणि केन्सने असं सांगितलं की त्याकरता जरी तुम्ही व्याजदर कमी जास्त केला म्हणजे काय, पुन्हा तेच की कमी व्याजदर केला तर उद्योजकांना कमी व्याजाने पैसे कर्जावर मिळतील, म्हणजे पुरा उत्पादन खर्च कमी होईल. पण उत्पादन खर्च कमी केला तरी सुद्धा जो माल विकलाच जाणार नाही असं म्हटल्यानंतर ते माल कशाला तयार करतील, हे केन्सचं सेंट्रल आर्ग्युमेंट होतं. आणि म्हणून खूप डीप जर का मंदी असेल तर मॉनिटरी उपाय करावेत, त्याला केन्सचा विरोध नव्हता, लक्षात घ्या, पण ते उपयोगी पडणार नाहीत असं केन्स म्हणाला. आणि तो म्हणाला यावेळेला सरकारने उद्योग तयार नाहीत ना कारखाने काढायला, तर सरकारने उद्योग काढावे किंवा सरकारने गुंतवणूक करावी. सरकारवर बंधन नाही की शेअर मार्केटमध्ये सरकार पडलेलं नाही ना, त्या काही पडलेलं नव्हतं. आता सगळं सरकार शेअर मार्केटमध्ये गेलं जमा आहे, पण त्या काळात सरकारला असं बंधन नव्हतं की इतक्या वर्षात इतकं नफा पाहिजे म्हणून. तर मंदीतनं बाहेर काढण्याकरता सरकारने रस्ते बांधावेत, धरणं बांधावीत, पूल बांधावेत, दवाखाने काढावेत, शिक्षणाचं हे करावं, म्हणून सरकारने अब्जावधी डॉलर्स हे रुझवेल्टनी त्यावेळी गुंतवले. आणि केन्सची जेणेकरून नंतर आहे, रुझवेल्टने खूप लवकरपासून ते सगळे पैसे गुंतवायला सुरुवात केली. केन्सची तरी 1936 साली आहे. आणि रुझवेल्टने जेव्हा सगळे पैसे गुंतवायला सुरुवात केली, टेनेसी व्हॅली असोसिएशनने केले आणि अनेक इतर प्रकल्पांमध्ये, तेव्हा एम्प्लॉयमेंट वाढायला लागली. मंदीतनं थोडंफार डोकं वरती काढायला लागली अमेरिकन, आणि तर त्याचे पडसाद सगळे जगभर पडले. पण त्याच वेळी पुन्हा मार्केट फंडामेंटलिस्ट न्यू लिबरल मंडळांनी चिकार हल्ला केला की सरकार मध्ये बसते, सरकारमध्ये फार वाईट, मार्केटने स्वतः सुधारावं, प्रायव्हेट इंडस्ट्रीजने सगळं हे करावं, सरकारने काही करू नये, फक्त बघत राहावं, असे विचार पूर्ण पुढे आले. आणि 1937 साली त्यामुळे सरकारने त्यातलं सरकारचा खर्च प्रचंड कमी करण्यात आला या प्रेशर खाली. आणि 37 साली पुन्हा मोठ्या प्रमाणात मंदी आली आणि ती युद्धामुळे खरं वाचली. अमेरिका ही संपूर्ण जी मंदी गेली अमेरिकेतली ती युद्धामुळे वाचली. युद्ध झालं आणि युद्धामध्ये सरकारला जो पैसा खर्च करावा लागला, तर रणगाडे असतील आणि इतर अनेक असतील, त्या सगळ्यामध्ये अनेक लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाली. ते एम्प्लॉयमेंट मिळाले म्हटलं लोकांचा खिशात पैसा जास्त गेला, ते मार्केटमध्ये जाऊन वस्तू खरेदायला लागले. त्यामुळे उद्योजकांनी येऊन तिथे कारखाने काढायला सुरुवात केली, पुन्हा एम्प्लॉयमेंट वाढली. म्हणून युद्धाच्या काळात जगभर अनएम्प्लॉयमेंट जवळपास 0 होती. हिटलरचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्यांनी सरकारी उद्योग प्रचंड मोठ्या प्रमाणात केले म्हणून तो पॉप्युलर झाला. कारण अनएम्प्लॉयमेंट एवढी जास्त होती, त्यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी हे केलं पाहिजे. हिटलरला केन्सचा प्रचंड मोठा पुरस्कार म्हटलं पाहिजे. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि जर्मनीमध्ये अनएम्प्लॉयमेंट कमी झाली, तो पॉप्युलर झाला. आपली पुढची हिस्ट्री माहिती आहे. आता युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर 1945 सालापासून ते 73 सालापर्यंत वेलफेअर स्टेट नावाचा प्रकार सुरू झाला. सरकारची रस्ता, पाणी, वीज, घर या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण, आरोग्य विशेषतः ह्याच्यामध्ये गुंतवणूक चिकार सरकारने चालू ठेवली. आणि म्हणूनच 1945 ते 1973 मध्ये जवळपास एकदाही मंदी आली नाही. अनएम्प्लॉयमेंटचा रेट सगळ्यात कमी होता. मी क्रुगमन स्टिग्लिट्झ स्टॅटिस्टिक्स दिलेले. हे जे बबल्स आहेत आज जे दर काही महिन्यांनी होतात त्याच्यापेक्षा वेळ नाही आपल्याला. आज माझी तर थिअरी अशी की बबलशिवाय आजची अर्थव्यवस्था तरणंच शक्य नाही, किंवा बबलची प्रचंड नेसेसिटी आहे. तर त्या बबल काही झाला नाही, अनएम्प्लॉयमेंट सगळ्यात कमी होती. युद्ध खूप कमी झाली. कोरियन वॉर झालं 51 साली, व्हिएतनाम झालं, हा भाग सोडा. पण मोठ्या आज सगळं जग पेटलेलं ते दिसतंय आपल्याला. अनेक राज्यात, अनेक राष्ट्रांमध्ये, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पण सगळा मिडल ईस्ट वगैरे. हे असं झालं नाही. दहशतवाद फार कमी होता, टेररिझम खूप कमी होतं. खून, दरोडे होत होतं, गुन्हे नव्हते असं नाही, पण सगळ्यात कमी होता.
वेलफेअर, एज्युकेशन आणि हेल्थ मध्ये प्रचंड मोठा पैसा गुंतवण्याचा. रिच पोर डिव्हाइड हा सगळ्यात कमी होता. थोडक्यात गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम सगळे जगभर म्हटलं जातं. कॅपिटलिझमच्या बाजूचे आणि विरुद्ध दोन्ही माणसं त्याला गोल्डन एज कॅपिटलिझम म्हणतात. आणि त्यानंतर पुन्हा निओलिबरल अर्थकारणाने जोर धरला आणि सगळं सरकार सगळं वाईट आणि सगळं प्रायव्हेट यांनी करावं असं 1980च्या दशकामध्ये रेगन थॅचरनी युरोप अमेरिकेमध्ये आणि 1991 सालात नंतर भारताने ती परिस्थिती स्वीकारली. आता त्यानंतर काय झालं हे मी थोडक्यात बोलणार, त्याकरता हे सगळं विचारतो. भारताने ती विकास नीती स्वीकारली. मी स्वतः ग्लोबलायझेशनच्या विरुद्ध नाही. इनफॅक्ट स्टिग्लिट्झने मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क जे पुस्तक लिहिलेलं अप्रतिम लिहिलं असं मला वाटतं. मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क, ग्लोबलायझेशन वाईट मुळीच नाही, पण आत्ताचं जे ग्लोबलायझेशन आहे ते फक्त श्रीमंत राष्ट्रांच्या फायद्याचं कसं आहे आणि श्रीमंत आणि गरीब दोन्ही राष्ट्रातल्या फक्त श्रीमंतांच्या बाजूने कसं आहे असं स्टिग्लिट्झने आकडेवारी सकट अतिशय सुंदर तऱ्हेने दाखवून दिले. त्यात मी सगळं त्याचं काही सांगत असत. पण आज जे आपण 8% GDP ग्रोथ जे म्हणतो आहे ती कशी फसवी आहे ते सांगितलं की 0.7, 3.5, 5.8, 6.5, ऍव्हरेज 6.5 बरं 2.2 2007. पण भारताची का ग्रोथ होऊ शकली या सगळ्या ग्लोबलायझेशन मध्ये त्याची कारण आणखीच वेगळी. लकी इनफ. इनफॅक्ट IIT जर अनेक शिक्षण संस्थात एवढी इन्व्हेस्टमेंट केली नसती तर भारत सुद्धा इतर अनेक देशात पण फरफटत गेला असता. आफ्रिकेतल्या अनेक देशात पण तो नाही गेला कारण आपल्या शिक्षण इंजिनियर झाले, IT झाले, बँकिंग झालं, सगळं. त्याची कारण बरीच होती हिस्टॉरिकल होती. म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे आपली प्रगती झाली म्हणण्यापेक्षा आपण एका विशिष्ट परिस्थितीत सापडलो म्हणून आपली प्रगती झाली असं मला म्हणणं. तर त्याच्यापेक्षा एक महत्वाचा मुद्दा हे सगळं बाजूला मला जे सारखा जो मुद्दा मांडण्याचा जो महत्वाचा आहे की आजची विकास नीतीच मुळे माझ्यामध्ये चुकीची आहे. तर आपल्याकडे भारत आणि इंडियाचे दोन भाग क्लिअरली झालेले आहेत. आता तुम्हाला एक सांगतो, गरिबीच्या व्याख्या रोज बदलत आहेत. म्हणजे 8 रुपये 11 रुपये, मग फारच लाज वाटायला लागली म्हणून 26 रुपये, आता 26 रुपये 32 रुपये. आणि हो लोक ईमेल अजून जो ह्याच्यावर इंटरनेटवर 32 रुपयात किती तेल येतं, किती अमुक येतं, तमुक येतं. हा सगळं काही त्याला अर्थच नाही. तर त्याकडे खूप स्टडीज आहेत बरं. म्हणजे पुण्यातच नीलकंठ रथ पण माझ्याकडे चिक्कार स्टडीज येतात. म्हणजे अनेक इकॉनॉमिस्टनी केलेले स्टडीज केम्ब्रिज पासून. महत्वाचा मुद्दा असा की त्यामध्ये फक्त रुपयात ट्रान्सलेट करून भागणार नाही. एक लेटेस्ट स्टडी, ऑफिशियल सरकारचा स्टडी, हे महत्वाचं आहे, दिस इज पब्लिश्ड कपल ऑफ मंथ्स बॅक, की त्यांनी प्रत्यक्ष लोक काय खातात हे बघितलं. आता कसं आहे की लोकांना इतके शहरात इतक्या कॅलरीज, खेड्यात इतक्या कॅलरीज, ह्याच्यावर ते रुपयात ट्रान्सलेट करतात, विच आय थिंक एंटायरली फुलिश. कारण लोकांच्या इटिंग हॅबिट्स आर डिफरंट प्रत्येक ठिकाणी आणि त्यावर प्राइसेस पुन्हा व्हेरी होतात वगैरे असतात. त्यांनी काय केलं, लोक काय खातात असं दाखवलं, सर्वे घेतला, ऑफिशियल सरकारचा सर्वे, आणि त्या खातात त्याच्यावर कॅलरीज काढल्या. आता कोणी अत्यंत श्रीमंत लोक डाएटिंग करण्याकरता मुद्दामून निम्म्या कॅलरीज खात असतील, हे भाग सोडला 0.001%. पण बाकी लोक जेमतेमच जगतायत ना. त्यामुळे ते जे खात आहेत तर त्यांना असं वाटलं की जे लोक खातात त्यात कॅलरीज जे कमी मिळत आहेत, ज्या नॉर्मल कॅलरीज मिळायला पाहिजे डेली, त्याच्यापेक्षा कमी मिळणार लोकांचं प्रमाण 70% आहे. अर्जुन सेनगुप्तांनी जे सांगितलं होतं 77% लोक 20 रुपयाच्या खाली जगतात. त्याचा बरेच कॉन्ट्रोवर्सी आता, पण 20 रुपयाच्या खाली जगतायत. तर मला असं वाटतं ते 70 का 77 सोडतात, निदान 60% लोक तरी गरीब असतात, 30% प्रचंड गरीब, असं एक ढोबळ मानणे आपण धरू. 50% असेल, 55 असेल, पण हे 26% वगैरे करून मुद्दामून त्यांना कमी तांदूळ द्यावे लागावेत आणि एम्प्लॉयमेंट द्यावे लागेल म्हणून केलं जे चापलूस आहे, त्याच्यावर चिकार मटेरियल अवेलेबल माझ्याकडे इंडिव्हिज्युअल खूप मोठ्या मोठ्या तज्ञांनी दिलेले. त्याच पुन्हा ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण करप्शन आहे ते वगैरे असं सगळं. तर मुख्य हा आता भाग जाऊ दे. मुख्य काय की ही सगळी अर्थव्यवस्था फक्त वरच्या 10-20% करताच चालू आहे. हा GDP ग्रोथ किती का असे ना, हा कशामुळे बनलेला आहे? कॉस्मेटिक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, मॉल्स, मोटार गाड्या, त्यानंतर हे ब्रँडेड सगळ्या वस्तू, आपल्याचकडले शिंपी, आपल्याचकडले दोरा, आपल्याचकडले टेलर्स, आपल्याचकडलं कापड, फक्त छापा मारायचा आणि अवॉइड असा प्रॉफिट, कधी अमुक ब्रँड म्हणून आपल्याकडे उच्च मध्यम वर्गीय लगेच तिथे घ्यायला जातात. शूज असो, ब्रँडेड असो, सॉफ्ट ड्रिंक असो, मॉल्स असो, हे झी TV, अनेक टीव्हीवरचे सगळे एंटरटेनमेंट, IPL, हे क्रिकेट, हे सगळं GDP वर धरलं जातं ना, ट्रान्झॅक्शन होतं, आपण विकत घेतो तिकीट किंवा ऍडव्हर्टिजमेंट मध्ये ते सगळे पैसे. तर बेसिकली आणि मिलिटरी इक्विपमेंट, GDPचा अतिशय मोठा भाग, प्रचंड मोठा भाग हा या वस्तू तयार करण्याकरता होतो.
आणि या ज्या वस्तू आहेत या वस्तू तयार आता पूर्वी ग्लोबलायझेशनच्या अगोदर लोकल मार्केट करता आपण तयार करतो, आता आपण वर्ल्ड मार्केट करता तयार करतो. इथली कार कॅन बी एक्सपोर्ट टू कोरिया फॉर इन्स्टन्स असं. तर आपल्याला आणि इम्पोर्टचं अलाउड केल्यामुळे इथली मध्यम वर्ग अर्थात कम्पेअर करतो, फ्रेंच परफ्यूम चांगला आहे, इकडलं चांगलं आहे वगैरे. त्यामुळे इथे पण जे तयार होते ते पण अतिशय उच्च अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी वापरून करावं लागतं. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल कंटेंट हा प्रचंड वाढला. माझ्याकडे आकडेवारी आहे, इनफॅक्ट टाटा स्टील आणि टाटा मोटर्सची आकडेवारी आहे की प्रॉडक्टिव्हिटी जेव्हा 5 पट वाढली तेव्हा एम्प्लॉयमेंट निम्मी झाली. प्रोडक्शन 5 पट झालं तेव्हा एम्प्लॉयमेंट निम्मी झाली, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी 10 पट वाढली. अशा अनेक कंपन्यांचं स्टॅटिस्टिक्स, त्यांचं फायनल ओव्हरऑल मॅक्रो स्टॅटिस्टिक्स असं आहे की 8% जीडीपी जेव्हा वाढला तेव्हा एम्प्लॉयमेंट 1% वाढली. त्याचं कारण उघड आहे. द रिझन ऑटोमेशन ची गरज आहे. ऑटोमेशन वापरलं नाही तर तुमचा माल ग्लोबल याच्यात सक्सेसफुल होणार नाही. माल त्याला गरज नाही, पण माल जो तयार होतो तो 20% कसं आहे त्याचं काय. मग आलिशान घरं, त्यातलं मग टाईल्स, मग बरंच इम्पोर्टेड किंवा भारतात काहीतरी तयार होणं, मग झुमरं आणि काय जीडीपी कशाने वाढेल नाही अचाट आहे सगळं. आहे 70% लोकांना प्रत्यक्ष काय पाहिजे जाड्याबाड्या कपड्यापासून ते त्याचा काही संबंध नाही. तर त्या इकॉनॉमीचा ह्याचा आता जो जीडीपी जो फुगीर जो आकडा आहे तो त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. एम्प्लॉयमेंट जनरेट होत नाही. माझा या विकास स्थितीला 2-3 आक्षेप आहेत. एक म्हणजे या विकास स्थितीमुळे केंद्रीकरण होत आहे, प्रचंड केंद्रीकरण होत आहे. ही डिस्ट्रीब्युटिव्ह इकॉनॉमी नाही. उदाहरण, एक उत्कृष्ट उदाहरण की कम्प्युटर अँड कम्युनिकेशन. माझ्याकडे इतकी पुस्तकं आहेत, डेथ ऑफ डिस्टन्स, की तुम्ही कामाकडे जाण्याची गरज नाही, काम तुमच्यापर्यंत येईल. हे पूर्वी एक स्वप्न होतं. कम्प्युटर कम्युनिकेशन नंतर ते अगदी सहज अमेरिकेत टेलिवर्किंग बरंच आहे, इंग्लंडमध्ये बरंच आहे. तर भारतामध्ये सुद्धा टेलिवर्किंग करण्याचं सगळ्यात उत्तम म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी घरात बसून तुम्ही काम करू शकाल आणि काम हे डिस्ट्रीब्युटिव्ह होईल, काम फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट होणार नाही, माणसाला ट्रॅव्हल करण्याची गरज नाही, पोल्युशन कमी होईल, हे स्वप्न दाखवलं. तर ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी, त्याच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी भारतातल्या 8 शहरांची पूर्ण वाट लावली. पुणे, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली. प्रॉपर्टी प्राइसेस 10 पट झाल्या. 80 ते 90% लोकांना राहण्याची सोय नाही. रस्त्यात जाताना क्रॉस करता येत नाही रस्ता. मोटारीच्या वरती टपावर मोटारी ठेवण्याची पाळी आलेली. पार्किंगच्या साठी जागा नाही. प्रचंड मोठं पोल्युशन. बंगलोर पुण्याला लोक हवा पालटा करत जातात. लोणावळ्याला एअर कंडिशन जाणं शक्य नाही. ज्या आणि आयरनी इज की ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने स्वप्न दाखवलं होतं त्याच आयटीमुळे 8 शहरांची अशी वाट लागली. आणि त्याच्यामधनं हे सगळं, त्याच्यातनं प्रचंड पोल्युशन, नद्यात किती सोडलं जातं काय मी बोलत बसत नाही त्यामध्ये. त्यात बरंच करप्शन आहे. मला तुमचं हे फार आवडलंय. आता सुरुवातीला वाचून दाखवलं आणि मला अविनाश धर्माधिकाऱ्यांचं चाणक्य मंडळाचं तुमचं सगळ्यांचं खरंच स्वागत करते. अशासारखे खऱ्या सच्चे जर का तुम्ही सगळे तयार झालात आणि असं जर वर्षोवर्ष झालं तर भारतात तुझं खरोखरच बनले. तेव्हा आय रिअली विश ऑल द बेस्ट. फॅन्टॅस्टिक एफर्ट. फक्त मला असं वाटतं बरं का की मी सचोटीने काम करेन, पण सचोटीने काम करेन ते आत्ताच्या पॉलिसीज राबवण्याकरता करेन. तर आत्ताच्या इनफॅक्ट करप्शनची नेहमी एक माझं म्हणणं असतं की करप्शन म्हणजे पैसे घेणं, कळलं की नाही. पण समजा मी जंगलतोड करायला परवानगी दिली कुठल्या तरी कॉस्मेटिक्स बनवण्याकरता समजा, तर ते जास्त मोठं करप्शन आहे. म्हणजे आपल्याला पॉलिसीज काय आहेत सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत की नाही, नसतील तर आपण त्याच्या विरुद्ध उभं राहणं हे आपण केलं नाही. तर मी एक सचोटीने वापरला तो कायदा होता, मी तो अंमलात आणला. आज अमेझॉनमध्ये कित्येक लाखो आज झाडं तोडली जातात आणि मग काही मुलं रविवार अजून टेकडीवर 2 झाडं लावतात पर्यावरणाचं रक्षण म्हणून. आणि इट्स जोक एंटायर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन प्रोसेस द होल वर्ल्ड. माझ्याकडे चिका आकडेवारी लाखो झाडं त्याच्याकरता तोडली जातात. सिंपल गोष्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जर का, पुण्याचा स्टडी माझ्याकडे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जर का उत्कृष्ट असतं, समजा कल्पना करा की प्रायव्हेट कार्सवर प्रचंड आपण कर आकारतो. तुम्हाला सहज म्हणून सांगतो, एक स्टडी आहे नरिमन पॉइंटला मुंबईला, पार्किंगचं जे काय किती म्हणतो, पार्किंगचं जेवढी जागा लागते ना
नरिमन पॉइंटला एका मोटारी करता त्या जागेची किंमत जर का आपण काढली, ती किंमत म्युन्सिपाल्टीनी ती वसूल केलेली बँकेत ठेवली तरी, शेअर मार्केट जाऊ दे, त्याच्यावर त्यांना वर्षाला किती येतील, महिन्याला किती येतील, दिवसाला किती येतील, तासाला किती येतील, हे जरी काढलं तरी म्युन्सिपाल्टीला त्या पार्किंगचे जे चार्जेस आकारत असत की 20 वर्ष, आता ते जागे झाले थोडं वाढवलंय. इव्हन पुण्यात तुम्ही कॅल्क्युलेट करा तर पार्किंगमुळे जे म्युन्सिपल मिळतात त्याच्यापेक्षा अनेक पटीने खरं म्हणजे म्युन्सिपाल्टीला मिळू शकते. म्हणजे सबसिडी आहे, कारण मोटार गाडीच्या उद्योगाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आज अमेरिकेत तर उद्योग चक्क निवडणुकांना पैसे देऊ शकतात, काही क्ष कंपन्या कंट्रोल करतात. इनफॅक्ट ते पुस्तक बघितलं सुपर क्लास घेणार आहे त्याच्यानंतर ताबडतोब घेऊन, काही 5,000 इंडिव्हिज्युअल जग कंट्रोल करतात जगभर आणि भारतात सुद्धा. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये हे सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन छान होतं एकेकाळी बरं का. आणि ते स्लोन नावाचं मनुष्य जनरल मोटर्स मध्ये आला, माझ्या बोर्डरूम मध्ये मी स्लोन विषयी लिहिलंय, पण स्लोन नावाचं मनुष्य जनरल मोटर्स मध्ये आला तेव्हा त्याने अमेरिकन सरकारवर एवढं दडपण आणलं तिन्ही ऑटो कंपन्यांनी, म्हणजे क्रायसलर, फोर्ड आणि जनरल मोटर्स, की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट आमच्या मोटारी कशा कापणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमेरिकेत ट्रॅम्स आणि इतर जे काही पद्धत होती पब्लिक ट्रान्सपोर्ट उखडण्यात आली, कारण त्याच्या मोटारी खपणार नाहीत म्हणून. इथे तेच आहे, ते पुण्यासारख्या शहरात सुद्धा किंवा मुंबईत सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट कल्पना करा की बसेस अगदी चिक्कार वाढवल्या, अगदी एअर कंडिशन केल्या, त्या सबसिडाईज केल्या, तिथे पैसा वापरा सरकारने, आणि तिथे रस्ते चांगले केले, तर माणसं सारखी मोटरीने जातीलच कशाला. मोटरीने चिक्कार टॅक्स लावा तुम्ही, कशाला जातील, ज्याला शो करायचा ते जातील, ठीक आहे एवढं खर्च करून तुम्ही जातात तर जाऊ दे. पण शेकडो हजारो माणसं का त्यात झाले. मुंबईला लोकल मधनं विचारतो उदाहरण, आणि मोटारीचा कमी झाला तर तुम्हाला सांगतो प्रचंड पोल्युशन कमी होईल. रस्त्यावरती पादचाऱ्यांना जे 90% आहे त्यांना कधीतरी रस्ता क्रॉस करता येईल. ते खरं लाज वाटतं. ते मध्ये आले की मोटारवाले फक्त कशा नजरेने बघतात माहिती नाही, हे कोण आले उपरे, रस्ता आमचाच आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग एक लक्षात ठेवा, आज जे 4 पदरी रस्ते चालले, 6 पदरी रस्ते चालले, आपल्याला तर प्रगती झाली. कशाला पाहिजे प्रगती. सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन अतिशय एफिशियंट अँड फास्ट असतं. लंडनमध्ये तसा किंवा मुख्य पॅरिसमध्ये तसा, इतर अनेक राष्ट्रात समजा ही जर का अतिशय एफिशियंट जर का पब्लिक ट्रान्सपोर्टेशन केली, आता लंडनमध्ये तरी लोक मोटरचं पार्किंग हे आहे, पण मुख्य म्हणजे जर आपल्याकडे खूप फास्ट वेगवान अतिशय चांगले रस्ते आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला खर्च करा समजा, आणि मोटारींची संख्याच मंथट झाली, पोल्युशन किती कमी होईल. आणि आपल्याला 6 पदरी कशात पाहिजे, फक्त 2 किंवा 4 पदरी चालेल, ओव्हरटेक करणाऱ्या 4 पदरी चालेल फक्त. तुम्हाला कल्पना नाही, मैलोन मैल फक्त 2 लेन्स करण्यामध्ये किती जंगलतोड झाली असेल, कल्पना आहे का तुम्हाला. भारतभर कल्पना करा किती मोठी जंगलतोड झाली असेल. म्हणजे हे सगळं विकास नीतीशी अवलंबून आहे. आपण हे सगळं का करतो, कारण मोटार गाड्या 4 लेन चालू शकत म्हणून 6 लेन, मग उद्या 8 लेन. प्रश्न असा आहे की याकडे तुम्हाला विकास निधी कोणाकरता करायची आहे. हे सगळं करून जे आपण गुड्स तयार करतो ते 20% लोकांना कसा करतो त्यांनी. आणि सगळी इकॉनॉमी कशी आहे की संबंध जे आपलं इकॉनॉमी वाढलेली आहे. उदाहरणार्थ शेतीची वाटच लागलेली आहे. सिंपल सांगतो, 57% लोक शेतीमध्ये राहतात आणि जीडीपीच्या 17% प्रोड्यूस करतात. हे गणित चूक आहे, मला तेवढं गणित येतं, पण त्याच्या वजाबाकी केली तर मला माहिती आहे की साधारण 40% लोकांना काय करतो आपल्याला माहित नाही. भारतात ऑफिशियल अनएम्प्लॉयमेंट 9.8%, अमेरिकेत सुद्धा होती 9 झाली, आता 8.34% काहीतरी. पण अनऑफिशियल अनएम्प्लॉयमेंट अमेरिकेसोबत 15%, हिस्पॅनिक्स आणि ब्लॅक्स मध्ये 25% आहे. भारतात तर अनएम्प्लॉयमेंट ह्याचा अनेक पट्टे पाहिजे, कारण जे रजिस्टर करत एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जाऊन काही होतच नाही. आणि किती लोकांना खेड्यात माहिती असं एक्सचेंज म्हणून रजिस्टर कुठे ते खेड्यातल्या बुलढाण्यातल्या जवळच्या कुठल्या खेड्यातल्या म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये रजिस्टर करायला सांगा मला. मग फेकले गेल्यामुळे मग कुठेतरी काहीतरी हेवी गोळ्या रेल्वेमध्ये काहीतरी हे करून वडापावचं टाक, अक्षरशः हालाखीची परिस्थिती शेतीमध्ये तुम्हाला कल्पना नाही आहे. शेतीत आत्महत्या करतो सांगत बसत नाही, पण हे सगळे याचे परिणाम आहे. म्हणजे एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, हेल्थ केअर आणि एज्युकेशन बोलायचं भूषण म्हणत होतं एज्युकेशन विषयी बोला. मी आता थोडं मग 1-2 मिनिटं बोलले की एज्युकेशन मध्ये खरं म्हणजे जीडीपीच्या 6 किंवा 7% खर्च केले पाहिजे. अमर्त्य सेनातून सगळे ओरडून थकल्यात. हेल्थ केअर नसून 6%, 4% मिनिमम 6 तरी केले पाहिजे. तुम्हाला कल्पना का हेल्थ केअर मध्ये जीडीपीच्या 6% करायला पाहिजेत. आपण
2 वर्षापूर्वी किती जीडीपीच्या केली माहिती आहे का तुम्हाला? 0.9%. गेल्या वर्षी 1.2%. त्यामुळे करप्शनमुळे त्यांना निम्मे गेले असतील. आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण करतो हे करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. पण श्रीमंतांमध्ये टॅक्स लावा ना. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही इकॉनॉमिक्स शिकत नाही. मी अर्थात तुम्ही म्हटलेलं आहे त्याला सप्लाय साईड इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि टॅक्स जर का श्रीमंतांना वाढवले तर उद्योग काढायला तयार होणार नाही, त्यामुळे जीडीपी खाली येईल असं त्यांचं म्हणणं. रोनाल्ड रीगन, मार्गारेट थॅचर आणि सगळ्या निवडणुकीवर म्हणतात. क्रुगमनने त्याला प्रचंड मोठं उत्तर दिलं. 1945 ते 1973 सगळ्यात मोठे टॅक्सेस होते, 7, 70, 80%. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये सुद्धा. आणि त्या काळात सगळ्यात जास्त जीडीपीचा रेट ऑफ ग्रोथ होता जगभर. तर टॅक्स कमी केल्यामुळे उद्योजक करत तयार होणार नाही, त्यामुळे जीडीपी कमी होईल. इथे युजलेस अँड थर्ड क्लास आर्ग्युमेंट, कम्प्लिटली नॉनसेन्स. हे टॅक्स जर वाढवले मग उद्योजक स्वतःच म्हणतात टॅक्स वाढवतो आम्ही करप्शन करू, आम्ही टॅक्स म्हणून तुम्ही कमी आमच्यावर जास्त लादू नका. असंच आहे ना आर्ग्युमेंट, बाकी काय. हे समजा लादले आणि उद्योजक खरंच त्यांनी भरले, प्रचंड पैसा सरकारकडे. ब्लॅक मनी आहे, स्विस वगैरे म्हणतो. आपल्याकडे प्रचंड पैसा आहे. आत्ताच्या लोकसंख्येचा 1.5 आपण पोहोचू शकू एवढी प्रचंड लोक आपल्याकडे हे आहे. त्यामुळे सातत्याने जीडीपीच्या वाढीच्या मागे लागण्यापेक्षा आता अशी कल्पना करा की आपल्याकडे जर डिस्ट्रीब्युटिव्ह इकॉनॉमी असती, खऱ्या अर्थाने इंडस्ट्री, हे स्वप्न आहे मला माहिती आहे, कोणी म्हणेल की युटोपिया आहे मला माहिती आहे, पण पॉलिसीज तशा तऱ्हेने जर आपण केल्या तरच आपण अशा तऱ्हेने घेतली. माझं असं म्हणणं आहे की विकास स्थिती अशी की इंडस्ट्रीज कॉन्सन्ट्रेट करून प्रचंड ऑटोमेशन, आणि ऑटोमेशन म्हणजे एनर्जी इंटेन्सिव्ह असतं आणि त्यामुळे एनर्जी इंटेन्सिव्ह व्हेरी इनएफिशियंट असतं. त्याला प्रचंड एनर्जी लागते, पोल्युशन प्रचंड होतं. त्यातनं पण ते कुठे सोडतात, काय करतात आणि त्यातलं करप्शन त्या बोलायला नको. पण प्रचंड ते कॉन्सन्ट्रेट झाले. त्याच्यावेळी सगळ्या इंडस्ट्रीज पसरल्या. स्मॉल आणि मिडियमला आपण जास्त हे केलं. आणि हे तुम्हाला सांगतो डाव्या उजव्या अनेक विचारवंतांनी सांगितलेलं, दीनदयाळ उपाध्यायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. हे डिस्ट्रीब्युटिव्ह ठेवलं. स्मॉल अँड मिडियमला जर का आपण जास्त मान्यता दिली, टेक्नॉलॉजी आता हे लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी लोकांना आवडेल, जमेल आणि पचेल अशीच वापरली. भले का अमेरिकेत रोबोट असेल ना, आपल्याला वापरण्याची सक्ती नाहीये ना. लोकांना इकॉनॉमी लोकांकरता आहे, लोक इकॉनॉमी करता नाही. हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवला. ते आज नाहीये. आज इकॉनॉमी म्हणजे आमच्या रोबोट किंवा एनसी मशीन्स मध्ये सगळे इंग्रजीत किंवा आणखी जॅपनीज मध्ये इन्स्ट्रक्शन त्याला वाचता येतील, तो कामगार सुद्धा होणं शक्य आहे का शेतकऱ्याला सांगा. म्हणजे त्या शेतीत आलेल्या माणसाला किंवा कॉल सेंटरमध्ये इंग्रजी बोलता येईल का त्याला, तर किंवा बँकिंग करता येईल का, जेट एअरवेज मिळेल का, किंवा शेतीतले जे 57% त्याला कुठे जॉब मिळेल सांगा मला. इंडस्ट्रीमध्ये मिळणं शक्य नाही, सर्व्हिसेस मिळणं शक्य नाही, शेती पूर्ण खलास झालेली. त्यामुळे जी घुसमट आहे, तर बेसिकली लोकांना आवडेल, जमेल आणि पचेल अशा तऱ्हेचीच टेक्नॉलॉजी आपण वापरली. आणि दरवर्षी अपग्रेड, त्यांचं ट्रेनिंग करायचं आणि अपग्रेड करत नाही. आणि ती अपग्रेड जशी आपण करत नाही, टेक्नॉलॉजी गरज नाहीये. नुसतं बागासलेलं आणि बॅकवर्डच तुम्ही राहा असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण इकॉनॉमी लोकांना करताय आणि ते अपग्रेड करत नेलं आणि अपग्रेड करत प्रॉडक्टिव्हिटी वाढेल तेव्हा तितक्या लोकांची गरज राहणार नाही. पण त्यावेळी लोकांना कमी करू नका, लोकांचे कामाचे तास कमी करत राहा. आणि हे जर का आपण करत राहिलं, पोल्युशन कमी आणि हे टेक्नॉलॉजी इथपर्यंतच वाढवा जोपर्यंत पर्यावरणाला ती मान्य. आज पर्यावरण गेलं खड्ड्यात, तर मी त्याची हिस्ट्री तर सांगत बसतो, क्योटो प्रोटोकॉल आणि हे कसं झालं, अमेरिकन कसा विरोध करते, फार गंमतची हिस्ट्री. पण बेसिकली पर्यावरणाला योग्य आहे अशा तऱ्हेने तिथपर्यंत टेक्नॉलॉजी हळूहळू वाढवत नेली. पण लोकांना आवडेल, पचेल अशा तऱ्हेने ट्रेनिंग देऊन त्याला मजा वाटेल. आज फेकले गेले. आज ट्रेनिंग करते, आज टेक्नॉलॉजी बदलली. तुम्ही आलात नाही तर तुम्ही बेकार फिरा, तुम्ही अडॉप्ट व्हा. कसे इकॉनॉमी लोकांकडे अडॉप्ट व्हायला पाहिजे ना. हे उलटच आहे की आम्हाला या ठिकाणी असंच पाहिजे, मग 60-70% बेकार फिरले तरी हरकत नाही असं सध्या आहे. ते बदल ते उलट जर का केलं आपण लोकांकरता जर केलं तर अशा तऱ्हेने देऊ शकेल आणि मग वाढवत आपल्याला ती नेता येईल. आणि त्याच वेळेला शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यावर भरमसाठ हे सुपर पॉवर वगैरे जाऊ देत, ते सगळं काय विचार करण्याची काही गरज नाही आपल्याला. पहिल्यांदा पुढची 20 वर्ष मुंडी खाली घालून हेल्थ केअर, एज्युकेशन, रस्ते म्हणजे हायवेज नव्हे, खेड्यापर्यंत वीज म्हणजे नुसती मुंबई आणि पुण्यामधलं झगमगाट नव्हे, प्रत्येकाच्या घरी वीज गेली पाहिजे. आज कंदीला लोक दोन परीक्षा देत आहेत, लाखो कोट्यवधी लोक. आणि त्याची तुलना उद्योजकाच्या मुलाशी होते, तो स्टॅनफोर्ड मधला PhD पण आलेला असतो. मला वाटतं निदान माझा कम्युनिस्टांचा इक्वॅलिटी, सगळ्यांना तेच कपडे, सगळ्यांना तोच पगार, याच्यावर मुळीच विश्वास नाही. पण समान संधी तरी पाहिजे ना.
म्हणजे ही इथं 70% अशी माणसं मग त्यांनी त्याच्या कर्तृत्वावर पैसे मिळवले. आता आपण निर्लज्जासारखं म्हणतो, कसलं कर्तृत्वावर पैसे मिळवले? आज शेकडो लाखो आईन्स्टाईन झोपडपट्टीत असतील. आयक्यूचं डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही म्हणाला, आयक्यूचं डिस्ट्रीब्युशन जर का तुम्ही स्टॅटिस्टिकली बघाल तर माझ्या ह्याच्यात म्हटलं मी, शेकडो हजारो आईन्स्टाईन झोपडपट्टीत आहेत किंवा हॉटेलमध्ये कपचे विसरतात. ह्या 70% किती हुशार माणसं आपण घालवतो असं सांगू ना. जी माणसं आज आमच्यासारखी माणसं मी लकी समजतो, अमेरिकेत जातात, हे करतात, आयटी मध्ये काम, ते एखादा बॅकग्राऊंड झालेले असतात. तर ही बॅकग्राऊंड बदलून एज्युकेशन, हेल्थकेअर, रस्ते, पाणी, वीज, पाण्याला 4-4 किलोमीटर जावं लागतं. वीज ह्याच्यावर मुंडी खाली करून पुढची 20-30 सोपं म्हणू दे 20-30 वर्ष जर आपण काम केलं, समान संधी तरी दिली, मग डोकं वरती करून काय इतर काय करत असेल हे आपण जर का बघितलं आणि रेट ऑफ ग्रोथ 8 ते 4 झाला तरी चालेल, पण हे जर का केलं तर मला वाटतं भारत खरा म्हणजे चांगला आहे. मी शेवट उदाहरण देऊन संपवणार आहे. आपण आयटी सुपर पॉवर असं म्हणतो स्वतःला, तर आयटी सुपर पॉवर काही नाही, बंडल आहे बघा. कम्प्युटर भारतामध्ये 2 किंवा 3 किंवा मॅक्सिमम 4% लोक वापरतात. इंटरनेट 8 किंवा 10% वापरतात. वर्तमानपत्र 18 ते 20% लोक वाचतात. जे शिकलेले साक्षरता ज्याला म्हणू आपण, ते सरकारच्या हिशोबी 67 लोक साक्षर, 33% लोक निरक्षर आहेत. IIM अहमदाबादने एक स्टडी केला की खरंच बघूया काय म्हणून ते प्रत्येकाच्या घरी, सरकार कसं साक्षरता ठरवायची, प्रत्येक घरी जायची. 6 लोक आहेत, ठीक आहे, किती लोक साक्षर ठरवले? 4 ऍड करायचे. खरी गोष्ट आहे. IIM अहमदाबादला खरंच साक्षर का बघू म्हणून कित्येक काय हजार लाखो लोकांनी त्यांनी सर्वे केला. ऑफिशियल सांगतो तुम्हाला. आणि त्यांनी तो सर्वे जेव्हा घेतला आणि त्यांनी ऍक्च्युअली ते म्हणले 4 साक्षर आहेत, तेव्हा 4 लोकांना खरंच लिहायला वगैरे लावलं, तेव्हा बोंबा झाली सगळी. खरे निरक्षर हे आत्ता जे सांगतात त्या दुप्पट आहे. ते 50च्या वरती लोक खरे निरक्षर आहेत. हे आयटी रेव्होल्युशन आहे. कल्पना करा त्याच्या विरुद्ध आयटी ची समजा खरी क्रांती केव्हा होईल असं म्हणेन मी. समजा असं करा की प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहे आपल्याकडे, जिथे आज नर्स नाही, बोंबाबोंब इझी मशीन नाही, सगळं गोंधळ आहे. पण अनेक खेड्यांच्या क्लस्टरमध्ये एक प्रायमरी हेल्थ सेंटर आपण घेतलं. अशी अनेक क्लस्टर आपण समजा जोडली, कम्प्युटर कम्युनिकेशनच्या लिंकेज असते, आणि ती डिस्ट्रिक्टला जोडली आणि मोठ्या शहरात जोडली. सगळं पूर्ण नेटवर्क. प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये ईसीजी मशीन आहे, एक्सरे मशीन आहे, एक नर्स आहे आणि एक डॉक्टर आहे. तो डॉक्टर एमबीबीएस असण्याची गरज नाही. आपण म्हणतो डॉक्टर खेळत जात नाही, एमबीबीएस असण्याची गरज नाही. तो डॉक्टर बीएससी बायोलॉजी जे बेकार फिरता येतात आणि त्याला 2 वर्षाचं अॅनाटॉमी फिजिओलॉजीचं त्याला शिक्षण दिलं आणि हे प्रयोग झालंच जगात. मी काही स्वप्न म्हणून सांगत नाही. हे जर शिक्षण दिलं आणि ते अशा पीएचसी खेळत काम करायला लागले तर 95% जे काही रोग आहेत, थंडी, हिवताप, मलेरिया, कॉलरा, सर्दी, अंग दुखतंय, अतिसार, 95% ते तिथल्या तिथे मिटवू शकते. 5% केसेस मध्ये ते येतील आणि तिथली नर्स म्हणेल की जीभ दाखव. आता ती जीभ दाखव म्हणल्यानंतर ते जिल्ह्यातला एमबीबीएस किंवा शहरातला एमडी किंवा FRCS लोक असेल, तो ती जीभ बघू शकेल. बरोबर आपण आयटी कशी वापरतोय ते. नाहीतर आज अमेरिकेला गेल्यानंतर रात्री बसून ते अमेरिकेतले म्हणजे आज कुठल्या मॉलमध्ये गेला होता असं रात्री आई वडील डिस्कस करत बसले व्हिडिओवरती. हे असं आपल्याकडे आयटी क्रांती. पण त्याच्याविषयी अशी वापरली तर बघा, स्टेथोस्कोप नर्स लावते येते, ते ठोके शहरातल्या एमडीला ऐकू जात आहेत. काय टेक्नॉलॉजी, नो रॉकेट सायन्स. ईसीजी डिजिटल आहे, तो डिजिटल एका क्षणात त्याच्या पीसीवरती शहरामध्ये मुंबईला किंवा पुण्याला किंवा कुठेही दिसू शकतो. एक्सरे डिजिटल आहे आज, एक्सरे ताबडतोब तिकडे जाऊ शकतात. ही जर काही इक्विपमेंट जर का आपण प्रत्येक पीएचसी ठेवली आणि सगळी कम्प्युटर कम्युनिकेशन जोडली समजा आणि 95% इथेच हे केलं, तो एमडी बघेल तिकडे म्हणजे अरे हे औषध बदल किंवा फारच सिरियस असेल तर तुला शहरात यावं लागेल किंवा ऑपरेशनची गरज आहे. हे 2-4-5% मध्ये जर का झालं तर हेल्थ केअरचं काय होईल बघा. त्याचा 0.9% इन्व्हेस्टमेंट होणं शक्य नाही. पण आपल्याला मॉडेल पाहिजे, म्हणजे विकासाचं मॉडेलच चूक आहे. आज 5-7 स्टार हॉस्पिटल्स आहेत प्रचंड, त्यात पुन्हा 5-10% जे परवडले होते आणि खाली अतोलात हार्ट अटॅक आला तर 10 मैल जावं लागतं. अशा गाडी नाहीच तिथे पुन्हा. आणि आपण अतिशय इनसेन्सिटिव्ह सहन करत असतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षानंतर. आणि प्रगतीमध्ये जीडीपी हे मोठ्या गाड्या नुसते प्रचंड मोठे, हे मोठे मोठे टॉल बिल्डिंग, अत्तर, कुठे झी म्हणून कुठलेही टीव्ही, एंटरटेनमेंट, क्रिकेट सगळं आहे.
सगळं आपण जल्लोषातच आहोत सगळं प्रगती झाली म्हणून. तुम्ही खाली बघा तर हल्ला कल्लोळ आहे. जनता कशी काय सहन करते मला काही समजत नाही. याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत. खरोखर 2-3 मिनिटं संपवतो. मला माहिती आहे जरा बडबड आहे मला माहिती आहे. आणि पण 2-3 मिनिटं फक्त ते फार महत्वाचे. हा जो विकास, हा जो दरी पडलेली आहे ती दरी मिटवायची कशी. तसं सरकारला पडलेलं असतं. आपल्याकडे मध्यम वर्गाचा एकदम उमाळा येतो ना, आपलं काहीतरी केलं पाहिजे. तर आता काय असतं त्यामध्ये 2 मॉडेल. एक मॉडेल म्हणजे दान, आपण जसं भिकाऱ्याला देतो, आणि आपण ते मॉडेल अवलंबलंय. त्याचा मला अतिशय राग आहे. म्हणजे मग काय होतं की मग गरीब कोण आहे ते आयडेंटिफाय करा, त्यांना तांदूळ स्वस्तात द्या, दान. किंवा मग कुठले तरी एक एनजीओ येतो, त्याला वाटतं आपण कधी केलं पाहिजे, मग काहीतरी खेडे अडॉप्ट करतात. आणि ती खेड्या 2 एखादा तालुका काही खेडी, आणि त्या खेड्यात ते जातात आणि मग आम्ही त्यांना फुकट मेडिकल सेवा देतो म्हणतात. किंवा त्यांना आपण हिरो करतो, त्याला पद्मश्री देतो, ते स्टार म्हणतो, ते उद्याचे आयडॉल म्हणतो, त्यांना त्यांच्यावर पुस्तकं लिहितो, त्यांचे इंटरव्ह्यूज टीव्हीवर होतात. माझं म्हणणं त्यांचे इंटरव्ह्यू झाला काही हरकत नाहीये, ते काम चांगलंच करतायत. पण हे मॉडेल आहे का? एस्पेशली फॉरेन फंडावर उभारलेलं किंवा इव्हन इंडियन फंडावरती आणि फॉरेन फंडावरती उभं राहून अशी काही खेडी करून दानासारख्या लोकांना, हे अब्जावधी डॉलर्सचं काम आहे. हे सरकारनेच केलं पाहिजे. आपण तो सगळं सरकारने कशाला करणार? सगळं सरकारनेच करायला पाहिजे, कारण अब्जावधी डॉलर्सचं काम आहे. ते आपण दबाव आणून सरकार का करत नाहीये ते शिक्षण आरोग्यावर खर्च, हे आपण म्हटलं पाहिजे. पण सरकार शिक्षण आरोग्यावर खर्च न करण्याचं कारण ग्लोबलायझेशन आहे. आपण स्वीकारलेलं ग्लोबलायझेशन आहे. ग्लोबलायझेशन चांगलं सिग्नेटने दाखवून दिलेलं आहे. कारण ग्लोबलायझेशन म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड, तो नसणं म्हणजे पुन्हा स्वयंपूर्ण खेडी, म्हणजे खेड्यातच सगळं भागवावं आहे तर मी समर्थक नाहीये. ट्रेड असावा, प्रगती असावी, आपल्याला टेक्नॉलॉजी हवीच. मी मगाशी जसं हेल्थ केअरचं उदाहरण सांगितलं तर टेक्नॉलॉजी आहेच, पण ती योग्य तरी वापरली पाहिजे. मी टेक्नॉलॉजी समर्थक आहे, पण योग्य ठिकाणी लोकाभिमुख टेक्नॉलॉजी पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये यात सेंट्रल मुद्दा एक सांगून संपवणार आहे की ते सेंट्रल मुद्दा एम्प्लॉयमेंट आहे. ट्रिकल डाऊन थिअरी पूर्ण फेल गेलेले जगभर पाहिजे. अमेरिकेत इथे सगळीकडे, अमेरिकेत लोएस्ट 50% जे लोक आहेत, लोएस्ट 50% त्यांचं रिअल इन्कम म्हणजे महागाई वजा झाला, माझे उत्पन्न 10% वाढलं आणि महागाई 12% वाढली, तर माझं रिअल इन्कम वाढलेलं नाही. रिअल इन्कम म्हणजे खरं इन्कम किती वाढलं, त्यांना महागाई वरती करता जे काही इन्कम राहील ते इन्कम अमेरिकेतल्या 50% खालच्या लोकांचं इन्कम 1970 पासून आतापर्यंत स्टॅग्नंट आहे किंवा कमी झालेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे तिथे की भयंकर खालच्या थरातल्या लोकांची प्रगती असं मुळीच नाहीये, आणि भारतात तर मुळीच नाही. म्हणजे अजिबात झालेली असं नाहीये, पण ट्रिकल डाऊन ज्या रेटने व्हायला पाहिजे. यांची टेक्नॉलॉजी थेरीज टॉप डाऊन आहे की आणखी आपण गुड्स तयार करू, आणखीन चक्रवाढ वाढवू, आणखी सारख्या जाहिराती करू, सारखे मोबाईल 7 वर्षाचं लाईफ असतं, 1.3% 1.3 इयर्स ऍव्हरेज मध्ये आपण फेकून देतो. ई कचऱ्याचा प्रचंड मोठा माझ्या डेटा नाही, खूप बोलणार. पण मुख्य काय की या सगळ्यामध्ये सारखं त्याला नवीन जुन्या वस्तू टाका, नवीन घ्या, ही गाडी बदला, तो म्हणजे हा जो बबल तयार केला जातोय सातत्याने, त्याच्यावरती व्यवस्था अवलंबून आहे. सगळ्यांनी ठरवलं की आपण साधं राहायचं, टिकाऊ वस्तू घ्यायच्या, सारख्या बदलायची नाही. ही व्यवस्था 3 दिवसात कोसळली. कोणी तेव्हा सातत्याने तुम्ही बदला. म्हणजे मला सांगायचं ते फार महत्वाचं आहे की व्यवस्था चंगळ वातावरण आपण सातत्याने नवीन खरेदी करण्यावर आणि म्हणून पर्यावरणाचा नासाडी करण्यावर आणि सातत्याने फक्त चैनीच्या वस्तू घेण्यावरच अवलंबून आहे. नाहीतर जीडीपी ग्रोथ शक्य नाही. हा तर असा 8% आपल्याला हवा आहे का? 4% चालेल, पण सर्वाभिमुख चालेल, पण सगळ्यांना रोजगार. कारण ट्रिकल डाऊन एकाच तरी मिळू शकतो तुम्ही रोजगार, सगळ्या सर्वांना आवडेल, पचेल आणि जमेल असा रोजगार जर निर्माण केला आणि टेक्नॉलॉजी वाढवत नाही तर सेल्फ रिस्पेक्ट वाढेल लोकांचा. आणि त्यातून हळूहळू आपण सगळं प्रगती केली. शिक्षण, आरोग्य, रस्ते लोकांसाठी हे जर खर्च करत गेले पुढचे 20-30 वर्ष, विकास नीती बदलली थोडक्यात, तर पर्यावरण सांभाळलं जाईल आणि लोकांचा खऱ्या अर्थाने विकास होईल असं मला वाटतं. धन्यवाद. अर्थव्यवस्थेविषयी अतिशय रम्य भाष्य ऐकल्यानंतर मी आता वासलेकर सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करा.
1996 ते 98 स्टॉकहोम मध्ये स्वीडन मध्ये डिप्लोमॅटिक पोस्टिंग वरती होतो. 1998ला भारतात परतलो, मुंबईला आलो आणि माझे एक मित्र होते विश्वराज बाम. ते पूर्वी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते, सिनियर पोलीस ऑफिसर होते आणि ते जस्ट रिटायर झाले होते. तर मी आल्यानंतर घरी बसलो होतो तर मला बामसाहेबांचा फोन आला आणि ते म्हणाले आता काय विचार चालू आहे. तर मी म्हटलं की काय कन्स्ट्रक्टिव्ह करता येईल भारतामध्ये, आता परत आलोच आहे तर असं वेगवेगळे ऑप्शन्स बघतोय. तर ते म्हणा असं कर तू उद्या दुपारी मला भेट, मी तुझी एका मित्राची ओळख करून देतो. म्हणून मी बामसाहेबांना भेटायला गेलो आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र होता. तो मित्र म्हणजे अविनाश धर्माधिकारी. आणि मी अविनाशला बामसाहेबांनी ओळख करून दिल्यानंतर आमची मैत्री व्हायला बरोबर 1 मिनिट लागला आणि त्यानंतर जी आमची मैत्री आहे ती कायमच चालू आहे. आता जास्त अविनाश त्याच्या कामात बिझी आहे, मी माझ्या कामात करतोय, त्यामुळे भेटणं तेवढं जमत नाही, पण फोनवरती आणि तर आम्ही सतत संपर्कात असतो. तर त्यावेळेला मला अविनाशने एकदा चाणक्य मंडळमध्ये असंच विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि मला वाटते 2001चा तो वेळ असेल आणि मी संध्याकाळी आलो होतो आणि त्यावेळेला मला एक्झॅक्टली आठवत मी कुठे गेलो होतो, पण तिथे 100-150 मला वाटते 200-300 विद्यार्थी त्यावेळेला तिथे होते आणि चांगली इंटरॅक्शन झाली. त्यानंतर अविनाशने मला दरवर्षी आमंत्रण दिलं, पण काही ना काही कारणामुळे मला येणं कधी जमलं नाही. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनी मी आज जवळजवळ इथे चाणक्य मंडळ पुढे आलेलो आहे आणि आज 12 वर्षांनी त्या 300 विद्यार्थ्यांचं हे जे प्रचंड ते स्वरूप झालं ते चाणक्य आणि ते केवळ संख्येतलं जी वाढ झालेली आहे ते नव्हे, पण मी जो संकल्प जो मगाशी सांगितला आणि त्या संकल्पाचा मी प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य मी जे ऐकत होतो आणि त्यातून जी मूल्यांची जी जोपासना झालेली आहे, जोपासना जी चाणक्य मंडळीने केलेली आहे त्याबद्दल मी अविनाश अभिनंदन करतो.